नमस्कार विद्यार्थी मित्र, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये. पहा, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 4 मधील आपल्या सभोवतालचे जग भाग 1 यामधील निसर्गाचा ठेवा हा पहिला धडा आहे. यामधील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. ओके, चला वेळ न घालवता आपण या ठिकाणी पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. पहिली रिकामी जागा, शेतात पाणी साठवण्यासाठी डॅश डॅश बांधतात, तर याचं उत्तर आहे बंधारी. 2 नंबरचा प्रश्न, पाण्याचा वापर डॅश डॅश करा, याचं उत्तर आहे काटकसरीने. 3, फळे धुतलेले पाणी रोपाच्या कुंड्यामध्ये टाकणे म्हणजेच पाण्याचा डॅश डॅश होय, तर याचं उत्तर असणार आहे पुनर्वापर. 4, निर्जंतुकीकरण करताना पाण्यात डॅश डॅश पावडर टाकतात, तर याचं उत्तर असणार आहे ब्लिचिंग. 5, झाडे झुडपे वाढल्यास जमिनीची डॅश डॅश कमी होते, त्याचं उत्तर असणार आहे धूप. तर पहा, या इथेच तुम्हाला उत्तर दिलेले आहेत, ते उत्तर या ठिकाणी लिहायचे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 2, पुढील प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायातील योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा. 1, पुढीलपैकी कोणता पाण्याचा स्रोत नाही, तर पहा याचं उत्तर असणार आहे जंगल. बाकी नदी, तलाव, विहीर हे पाण्याचे स्रोत आहेत. 2 नंबर, माती प्रदूषण कशामुळे होते, तर पहा माती, कचरा आणि प्लॅस्टिक टाकल्यामुळे माती प्रदूषण होते. ओके. 3, पाण्याचा सर्वात महत्त्वाचा उपयोग कोणता, तर त्याचं उत्तर असणार आहे पिण्यासाठी. ठीक आहे. तर पहा, तुमचे जर उत्तर लिहिणं होत नसतील तर तुम्ही व्हिडिओ थांबवून उत्तरे लिहा. चला आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, प्रश्न 3, ओळखा पाहू मी कोण. 1 नंबर, मी चिकट आणि मऊ आहे, मी पाणी सहज धरून ठेवते, त्याचं उत्तर असणार आहे चिकण माती. 2, मी वाळूसारखी आहे, मी पाणी धरून ठेवू शकत नाही, तर त्याचं उत्तर असणार आहे वालुकामय माती. 3, मी वालुकामय माती, चिकणमाती व गाळ यांच्यापासून तयार झालेली आहे, त्याचं उत्तर आहे गाळयुक्त माती. ओके. चला 4 नंबरचा प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा. यामधील पहिला प्रश्न, पाण्याचे स्रोत म्हणजे काय, तर त्याचं उत्तर ज्या ठिकाणाहून आपल्याला पाणी मिळते त्याला आपण पाण्याचे स्रोत म्हणतो. ओके. 2 नंबरचा प्रश्न, तलावाची इतर नावे कोणती, उत्तर तलावांना पुष्कराणी, वापी, वापिका अशी नावे आहेत. 3 नंबरचा प्रश्न, विहिरीचे प्रकार कोणते, उत्तर आड, बारव आणि बुडकी हे विहिरीचे प्रकार आहेत. 4, हौदातील पाण्याचा वापर कशासाठी होतो, उत्तर पिण्यासाठी, शेतीसाठी व बांधकामासाठी होतो. 5, शिवकालीन स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेली बारामुटीची विहीर महाराष्ट्रात कोठे आहे, याचं उत्तर सातारा जिल्ह्यातील लिंब येथे बारामुटीची विहीर आहे. 6, निर्दोष पाणी म्हणजे काय, स्वच्छ, सुरक्षित आणि जंतुविरहित पाणी म्हणजेच निर्दोष पाणी होय. 7, पाण्याला जीवन का म्हणतात, उत्तर सर्व सजीवांच्या जीवनासाठी पाणी अत्यावश्यक असल्यामुळे पाण्याला जीवन म्हणतात. 8,
मातीचे 3 महत्त्वाचे प्रकार कोणते? उत्तर वाळू मिश्रित माती, चिकणमाती आणि गाळयुक्त माती हे मातीचे 3 महत्त्वाचे प्रकार आहेत. 9. महाराष्ट्रात मातीचे कोणकोणते प्रकार आढळतात? तर उत्तर आहे काळी माती, लाल माती, चिकणमाती, खारट माती हे प्रकार महाराष्ट्रात आढळतात. ओके, तर चौथा प्रश्न या ठिकाणी संपलेला आहे. आता 5व्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 5वा, तुम्ही काय कराल ते लिहा. त्यामधील 1, छतावरील पाणी वाया जाऊ नये म्हणून. उत्तर मी छतावरील पाणी साठवून त्याचे पाणी संधारण करेल. ओके. 2, पाण्याचे प्रदूषण होऊ नये म्हणून. उत्तर मी पाण्यात कचरा, प्लास्टिक व घाण टाकणार नाही. 3, माती प्रदूषण होऊ नये म्हणून. उत्तर मी मातीमध्ये प्लास्टिक व कचरा टाकणार नाही आणि रासायनिक खताचा वापर टाळीन. ओके. 4, रस्त्यावरून जाताना सार्वजनिक नळ चालू आहे. उत्तर मी तो नळ ताबडतोब बंद करेल व पाणी वाया जाणार नाही याची काळजी घेईल. ठीक आहे. 5, पावसामुळे घरातील नळाला गढूळ पाणी आले. तर उत्तर नळाला गढूळ पाणी आल्यास मी ते वाया जाऊ देणार नाही. त्या पाण्यात मी गाळून घेईन, त्यात तुरटी फिरवेन, म्हणजेच ते पाणी निर्जंतुक होईल. ओके. तर पहा, अशा पद्धतीने 5वा प्रश्न या ठिकाणी संपलेला आहे. आता 6व्या प्रश्नाकडे वळूया आपण. प्रश्न 6 थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला, बंधारा म्हणजे काय? बंधारा का बांधतात? तर उत्तर ओढा, नदी किंवा शेतातून वाहणारे पाणी अडवण्यासाठी, दगडांच्या किंवा मातीच्या बांधाचे बांधकाम म्हणजेच बंधारा होय. पाणी साठवण्यासाठी बंधारा वापरतात. ओके. चला 2 नंबर, पृथ्वीवरचे पाणी कोणकोणत्या स्वरूपात असते? उत्तर पृथ्वीवरील पाणी घन, द्रव व वायू या 3 स्वरूपात आढळते. प्रश्न 3 पाहूया. 3, पावसाच्या पाण्याचे संवर्धन म्हणजे काय? उत्तर पावसाचे पाणी साठवून त्याचा योग्य वापर करणे म्हणजेच पावसाच्या पाण्याचे संवर्धन करणे होय. चला 4था प्रश्न, पाण्याचे प्रदूषण कोणत्या कारणाने होते? तर उत्तर सांडपाणी, कारखान्यातील रासायनिक पदार्थ, कचरा व प्लास्टिक टाकल्यामुळे पाण्याचे प्रदूषण होते. 5 नंबर, मातीचे उपयोग महत्त्व लिहा. शेती करण्यासाठी माती उपयोगी पडते. झाडे व पिके वाढवण्यासाठी माती आवश्यक असते. घरे, विटा, मडकी बनवण्यासाठी मातीचा उपयोग होतो. अनेक जीवजंतूंचे निवासस्थान मातीच आहे. ओके. चला 6 नंबर, पहा, मातीच्या प्रदूषणाची कारण लिहायची. तर त्याचं उत्तर रासायनिक खते व कीटकनाशकांचा अति वापर, प्लास्टिक व इतर कचरा जमिनीत टाकणे, झाडांची तोड व जंगलतोड, सांडपाणी व घाण पाणी जमिनीत टाकणे. ठीक आहे. चला 7वा प्रश्न पहा, चित्रावर आधारित प्रश्न आहेत हे. या ठिकाणी
ते पुस्तकाचा पाठ्यपुस्तक क्रमांक 1 वरील चित्र पहा आणि पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. तर त्यावरील पहिला प्रश्न, पृथ्वीवर पाणी कुठून येते? त्याचं उत्तर, पृथ्वीवर पाणी मुख्यतः पावसापासून येते. त्यातील 2 प्रश्न, पावसाचे पाणी कोठे कोठे जाते? उत्तर, नद्या, तलाव, विहीर, समुद्र आणि जमिनीत मुरते. 3, घरात वापरण्यासाठी आपल्याला पाणी कुठून मिळते? उत्तर, नळ, विहीर, नदी, धरण किंवा हातपंपातून मिळते. ठीक आहे. तर पहा, हे या ठिकाणी पुस्तकातील पान क्रमांक 1 वर तुम्ही ही माहिती चित्र पाहायचं आणि त्यावरील हे प्रश्नाची उत्तरे आहेत. दोन, पुढील चित्र पहा आणि पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. पान क्रमांक 4 पुस्तकातील आहे हा. 1, वरील चित्राचे निरीक्षण केल्यावर तुम्हाला काय कळेल? उत्तर, पाण्याचा अतिरिक्त वापर टाळावा. ब्रश करताना किंवा भांडी घासताना नळ सुरू ठेवू नये. 2, पाणी वाया जाऊ नये म्हणून तुम्ही काय कराल? उत्तर, पाणी वाया जाऊ नये म्हणून मी भांडी घासताना पाण्याचा नळ सुरूच ठेवणार नाही. त्याचप्रमाणे जेवढे पाणी प्यायचे आहे तेवढेच घेईल. ठीक आहे. चला, यामधील आता प्रश्न 3. यामध्ये पाठ्यपुस्तक पान क्रमांक 8 वरील दर्शवलेल्या चित्रापैकी कोणत्या चित्रात पाणी वाहून जाणार नाही कारण लिहा. तर निरीक्षण करायचे पाठ्यपुस्तक म्हणजे पुस्तकाचा 8 नंबरच्या पेजवरचं. त्याचं उत्तर, पावसाचे पाणी दगडधोंड्यातून वाहून जाते परंतु मातीमध्ये मात्र ते मुरते कारण मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते. ओके. 4, चित्राचे निरीक्षण करा आणि त्यावर आधारित पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1, चित्रात पाणी निर्धोक करण्याची कोणती पद्धत वापरली आहे या चित्रामध्ये? तर उत्तर, पाणी उकळण्याची पद्धत या ठिकाणी वापरलेली आहे. ओके. 2, निर्धोक होण्यासाठी पाणी किती वेळ उकळावे? तर उत्तर, 10 ते 15 मिनिट उकळावे. 3, पाणी उकळल्यावर ते पिण्यास सुरक्षित का होते? तर त्याचं उत्तर आहे, उकळल्यामुळे पाण्यातील जंतू नष्ट होतात. 4, पाणी निर्धोक करण्यासाठी आणखी कोणते उपाय करता येतील? तर त्याचं उत्तर, गाळणे, निवळणे, क्लोरीनच्या गोळ्या वापरणे आणि फिल्टर वापरणे. ओके. चला, त्या ठिकाणी मुक्तोत्तर प्रश्न आहेत. त्यामधील 1, नदीचे पाणी तुम्ही जसेच्या तसे पिण्यासाठी वापराल का आणि कारण सांगा. आता पहा, हे तुमच्या पुस्तकात पान क्रमांक 7 वर विचार करा मध्ये विचारलेले प्रश्न आहे ते. तर त्याचं उत्तर, नाही, कारण नदीच्या पाण्यात जंतू व अशुद्धी असू शकतात. ते निर्जंतुक करून प्यावे. 2, मातीचे संवर्धन का गरजेचे आहे? या ठिकाणी पण पुस्तकातील 8 नंबरच्या पेजवर आहे. उत्तर, शेती, अन्न उत्पादन आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मातीचे संवर्धन करणे गरजेचे आहे. ओके. तर पहा आता 3रा प्रश्न, तुमच्या परिसरात आढळणारे पाण्याचे स्रोत पुढील यादीतून निवडून लिहा. हे एवढ्या यादीमधून तुमच्या परिसरात आढळणारे उत्तर, विहीर, नळ, नदी, ओढा, तलाव, धरण आणि हातपंप. ओके. तर पहा, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 4थी मधील वर्कबुकचा हा आपल्या सभोवतालचे जग भाग 1 मधील पहिला धडा
यामधील सर्व प्रश्नांची उत्तरे पाहिली आहेत. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.